मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबतच आता एक मोठी नवीन घोषणा करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना पैशासोबतच मोबाईल देखील गिफ्ट केला जाणार आहे। आपल्याला माहित असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दिवाळीसाठीचे ॲडव्हान्स पैसे 3-3 हजार रुपये बऱ्याच जणांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। 2 तारखेपासूनच तुमचे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। परंतु आता त्यासोबतच मोबाईल गिफ्ट केला जाणार आहे अशी मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मग यासाठी नेमकं कोण पात्र असणार आहे, याचा नंबर कसा लावायचा आहे, ती संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये नेमकी ही मोबाईल भेटण्याची प्रक्रिया काय आहे, कोणासाठी असणार आहे, कशा पद्धतीने घोषणा करण्यात आलेली आहे ती माहिती तुम्हाला देणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना आल्यापासून विविध घोषणा ज्या आहेत केल्या जात आहेत। लाडक्या बहिणीचे पैसे तर तुम्हाला या ठिकाणी भेटतच आहेत 1500 रुपये प्रत्येक महिन्याला। आतापर्यंत 5 हप्ते जवळपास लाडक्या बहीण योजनेचे काही जणांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। काही जणांच्या खात्यामध्ये 3 हप्ते आलेत, काही जणांचे 4 आलेत, परंतु या ठिकाणी 4था आणि 5वा हप्ता जो आहे लाडकी बहीण योजनेचा तो ॲडव्हान्समध्ये दिला जाणार होता। त्याची घोषणा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आणि त्या पाठोपाठच लगेच आता दुसरी घोषणा देखील करण्यात आलेली आहे। सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार, तर मंत्री उदय सामंत यांनी महिलांना मोबाईल भेट दिला जाणार अशी घोषणा केलेली आहे। मग नेमकी काय आहे ही घोषणा मोबाईल भेटची, यासाठी नेमकं कोण पात्र आहे, ती संपूर्ण प्रक्रिया काय असणार आहे, माहिती आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आतापर्यंत 5 हप्ते आलेले असतील। काही बहिणींना अजून एकही हप्ता आलेला नाही, तर त्यांना 7500 रुपये या ठिकाणी जमा होतील, ज्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता आलेला नाही। ज्यांना जुलै ऑगस्टचे 3-3 हजार रुपये जमा झालेले होते अगोदरच, जुलै ऑगस्टचे आणि सप्टेंबर महिन्याचे मिळून काही जणांना 4500 रुपये जमा झालेले आहेत आणि सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना 1500 रुपये देखील जमा झालेले आहेत। त्याचसोबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की दिवाळीची या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून, दिवाळीची गिफ्ट म्हणून या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आम्ही पैसे देणार, जे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा तुमचा 4था आणि 5वा हप्ता जो आहे, जो की 1500 + 1500 3000 रुपये आम्ही नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी दोन्ही हप्ते जे आहेत ते एकत्र करून ऑक्टोबर महिन्यामध्येच देणार अशी घोषणा केली। तर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा हे पैसे जे आहे टाकण्याच्या तयारीत आहे आणि काही लाडक्या बहिणींना हे पैसे देखील भेटत आहेत। तर जी माहिती आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली होती, त्यांची बीड या ठिकाणी परळी या ठिकाणी जी सभा होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 10 ऑक्टोबरपर्यंत आम्ही हे पैसे ॲडव्हान्समध्ये 3000 रुपये 2 हप्ते जे आहे तुम्हाला जमा करणार आहोत। तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा देखील केली। मग नेमकी काय ही घोषणा आहे पुढे आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहणार आहोत। तर आता बघा, लाडकी बहीण योजना जी आहे दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्याचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा केली। त्याचसोबत महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे, कारण की अगोदर आपल्याला माहीत असेल जुलै ऑगस्टचे 2 हप्ते जे आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये जमा झाले होते, जुलै ऑगस्टचे 3000 रुपये, त्यानंतर सप्टेंबरचे 1500 रुपये जमा झाले, परंतु काही महिलांना जुलै ऑगस्टचे पैसे भेटले नव्हते, त्याच्यामुळे त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये 4500 रुपये देखील जमा झाले होते काही महिलांना, आणि काही महिलांना अगोदरच पैसे 3000 आले होते। तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे 3000 रुपये मिळून एकूण 7500 रुपये 5 हप्ते जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे काही महिलांना जमा होत आहेत। निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे जमा होणार आहेत। म्हणजे आता तुमचे जर ऑक्टोबर महिन्यामध्ये अजून पैसे आलेले नसतील आजपर्यंत, ज्यांचे आलेले आहेत त्यांना टोटल बऱ्याच महिलांना, बऱ्याच बहिणींना टोटल 7500 रुपये देखील जमा झाले आहेत। काही बहिणींना अजून आलेले नाहीत, त्यांनी काळजी करायचं कारण नाही, त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये कधीही तुमचे 5चे 5 हप्ते जे आहेत या ठिकाणी जमा होणार आहेत आणि पुढं देखील 4 हप्ते अजून राहतात। टोटल 9 हप्ते एका वर्षासाठी मंजूर झालेले आहेत। 9 हप्तेचे 35,000 कोटी रुपये या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर देखील करण्यात आलेले आहेत। त्याची देखील माहिती कालच आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली होती।
तर टोटल 9 हप्ते एका वर्षासाठी मंजूर आहेत. 35,000 कोटी त्याचे मंजूर आहेत. त्यापैकी 5 हप्ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही बहिणींना ते मिळाले देखील आहेत. ज्या बहिणी राहिलेल्या असतील त्यांना 7,500 रुपये, एकही हप्ता ज्यांना आला नाही त्यांना टोटल 7,500 रुपये भेटतील. आणि ज्यांना आतापर्यंत 4,500 रुपये आले त्यांना या ठिकाणी 10 तारखेपर्यंत 3,000 रुपये भेटतील. तर ही संपूर्ण प्रोसेस जी आहे या ठिकाणी निवडणुका लागायच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 5 हप्ते टोटल जमा होणार आहेत. तर आता हे पैसे जमा होत असतानाच कोकणामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या 2,400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली. तर आता मग याच्यावरून तुम्ही समजून जावा की मोबाईल कोणाला भेटणार आहे. आता लाडक्या बहिणी आपण बऱ्याच यूट्यूब चॅनलवरती न्यूजमध्ये पाहिलेलं असेल, कुठेही तुम्ही न्यूज पाहिलेली असेल की लाडक्या बहिणींना मोबाईल भेटणार, परंतु त्यामध्ये असं बऱ्याच जणांनी सांगितलं नाही की नेमकं कुठल्या बहिणींना भेटणार. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ती नेमकी माहिती देतोय की कुठल्या बहिणींना हा मोबाईल भेटणार आहे, जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल माहिती समजून जाईल व्यवस्थित. बघा, जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत यांनी कोकणामध्ये एक सभा घेतलेली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ॲडव्हान्समध्ये पैसे तर दिले जात आहेत, परंतु आम्ही राज्य ग्रामीण अभियान जे आहे त्याच्या अंतर्गत ज्या बहिणी कार्यरत आहेत 2,400 महिला ज्या कोकणामध्ये असतील किंवा इतरत्र महाराष्ट्रामधल्या असतील त्या महिलांना आम्ही मोबाईल बक्षीस देणार आहोत, त्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. तर ही घोषणा जी असणार आहे ती फक्त राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी असणार आहे. इतर लाडक्या बहिणींना देखील सरकार ही घोषणा संपूर्ण सरसकट देऊ शकतं, कारण की आपल्याला माहीत असेल सरकार लाडक्या बहिणींसाठी असेल किंवा महिलांसाठी विविध योजना आणत आहे. तर त्याच्यावरती विचार जर सरकारने केला तर सरसकट देखील भेटू शकतात. आपण तशी आशा देखील करू शकतो. परंतु सध्या तरी फक्त हा मोबाईल गिफ्ट जी घोषणा करण्यात आलेली आहे ती फक्त राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या 2,400 महिलांसाठी करण्यात आलेली आहे. तर त्याच्यासाठी काय प्रोसेस असणार आहे वगैरे त्याची माहिती अजूनपर्यंत आलेली नाही. कुठं नंबर लावायचा आहे, काय करायचं त्याबद्दलची, कारण की फक्त ही घोषणा त्याच महिलांसाठी, त्याच फक्त बहिणींसाठी आहे. तुम्ही इतरत्र सर्वत्र ही न्यूज पाहिलेली असेल, परंतु डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे. कारण की बऱ्याच बहिणी कमेंट करून देखील विचारतात की त्यासाठी आम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे. तर ही योजना मोबाईल गिफ्ट जी दिवाळीची जी योजना आहे किंवा मोबाईल गिफ्ट जो दिला जाणार आहे तो फक्त राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या ज्या बहिणी आहेत, महिला आहेत, 2,400 जवळपास महिला आहेत, मग त्या भागातले असतील किंवा महाराष्ट्रातल्या इतर महिला असतील, राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत त्या महिलांसाठी ही घोषणा बक्षीस देण्याची करण्यात आलेली आहे. मग सरसकट ही घोषणा जर केली तर त्याबद्दल काय अपडेट आलं तर आपण तुमच्यापर्यंत नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊयात. तर सध्या तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये दिवाळीचं गिफ्ट जे असणार आहे, त्याचसोबत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जी आहे त्याचे 1 वर्षाचे 3 मोफत गॅस सिलेंडर जे आहेत त्याचे तुम्हाला 800 रुपये जे आहेत 3 गॅसचे ते देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ते देखील बऱ्याच या ठिकाणी कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. ती देखील दिवाळीची गिफ्टच असणारी तुम्हाला एक प्रकारचं, कारण की ते पैसे देखील आत्ताच याच काळामध्ये लाडक्या बहिणींचा हा ॲडव्हान्समध्ये 3,000 रुपयाचा हप्ता जो जमा होत आहे त्याच्यासोबत ते देखील पैसे जमा होताना दिसत आहेत. त्याच्याबद्दल जो एक नवीन GR देखील आलेला आहे ज्याच्यामध्ये महिलांच्या नावे गॅस असणं गरजेचं आहे तरच ते पैसे भेटणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेला तुम्ही जर पात्र आहात तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचे 3 फ्री गॅस जे आहेत, 3 फ्री गॅसचे जे पैसे आहेत थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, तुम्ही जर या योजनेअंतर्गत पात्र आहात तर. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. कोण पात्र असणार आहे मोबाईल गिफ्टसाठी, तर राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, महिला आहेत, त्यांच्यासाठी फक्त ही मोबाईल देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर इतरत्र सर्व माहिती जी तुम्ही पाहताय त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी सरसकट हा प्रत्येकांना मोबाईल नाही भेटणार. त्याच्यामध्ये जर काय अपडेट आलं तर नवीन तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना संपूर्ण माहिती समजेल. आणि तुमच्या आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये दिवाळीचे 4था आणि 5वा हप्ता आलेला नसेल त्याच्याबद्दल तर तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. 10 तारखेपर्यंत वाट पाहिजे किंवा ऑक्टोबरमध्ये कधीही तुमचे ते पैसे राहिलेले येऊन जातील. आणि ज्या बहिणींना अजून एकही हप्ता जमा झालेला नाही, एकही हप्ता लाडकी बहीणचा, तर त्यांचे देखील पैसे याच महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये येतील. आज देखील बऱ्याच बहिणींना पैसे आलेले आहेत. हे पैसे 10 ऑक्टोबरपर्यंत सलग येत राहणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच इम्पॉर्टंट माहिती होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.